का मोर, चाक 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 कर डीजे का नोट, चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, चाक 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 कर डीजे का नोट। हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया तो दिल का दोस्त, आज हम लोग मस्ती करेगा। कहीं मटकी दौड़े, कहीं नाना दौड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा। हर तरफ है ये शोर, आया तो दिल का दोस्त, आज हम लोग मस्ती करेगा। कहीं मटकी दौड़े, कहीं नाना दौड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा। नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकीकडे पाहायला गेलं तर श्रावणी महिना सुरू आहे. श्रावण महिन्याच्या अनेक सणामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक महत्त्व मानलं जातं. अगदी त्याच अनुषंगाने काल श्रीकृष्ण जयंती झाली, आज गोपाल काल आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बहुतेक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु आज आपण करंजाडेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं तर मोठ्या आनंदात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दहीहंडीचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आकर्षक बक्षिसं देखील या ठिकाणी गोपाल या आहेत. एकंदरीत आपण काय चर्चा करणार आहोत. दादा सर, तुमच्याकडे येतो सर्वात पहिलं. कसं पाहता आज या ठिकाणी खरं तर मोठा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी अस्मिता जपायचं काम नेहमीच करत असते. अगदी हिंदू धर्माच्या श्रावणी महिन्याचं महत्त्व असताना गोपाल काला हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. काय भावना आहे? सर्वप्रथम मनसे पनवेल तालुक्याच्या वतीने बालगोपालांना मी दहीहंडी उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मनसेची भूमिका नेहमी ही रस्त्यावर उतरून असते, आपल्याला तर माहीतच आहे. त्या अनुषंगाने आम्ही गेल्या वर्षी देखील या ठिकाणी कार्यक्रम राबवला होता आणि या दुसरा वर्ष आहे हो. दुसऱ्या वर्षी देखील मोठ्या उत्सवात सण हा साजरा केला जातो. हिंदू सणांना, मराठी सणांना कुठेही अडथळा येऊ नये. सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे हे नेहमी आक्रमक भूमिकेत असतात आणि आपण पाहिलं देखील आहे. तर आम्ही आता हे जे आपण पाहत असाल की अत्याचार होता, महिलांवर अत्याचार चालू आहेत, तर या अत्याचारांना आपण बघितलं असेल. आम्ही पनवेल तालुक्यातून आंदोलन देखील घेतला होता आणि या अनुषंगाने आता इथं विविध 10-12 जे पथकं येऊन गेले, त्याही देखील प्रत्येकाने एक असा बोर्ड घेऊन आलं होतं की स्टॉप म्हणजे महिलांना होणारे अत्याचार. या ठिकाणी पाहायला गेलं तर किती लोकांनी पथकांनी, गोविंद पथकांनी या ठिकाणी हजेरी लावलेली? आतापर्यंत 15-16 पथकांनी हजेरी लावली आणि त्याच्यामध्ये एक महिला आलेली आणि तिने एक असा बोर्ड आणलेला की होणारे जे अत्याचार आहे हे थांबले पाहिजेत. म्हणजे आता जनता देखील याच्यामध्ये उतरून गेलेली आहे. बरोबर. सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर तुमच्याकडे येतो. खरं तर पाहायला गेलं तर सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणं खरं तर काळाची गरज झालेली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आत्ता सरांनी बोलल्याप्रमाणे काय सांगाल? हा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा केला जातोय, काय भावना? खरं तर आदरणीय राजसाहेबांनी ज्यावेळेस दहीहंडी उत्सवावरती बंदी घातलेली होती त्यावेळेस मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकच पक्ष होता की त्यांनी ह्या बंदीविरुद्ध आवाज उठवत आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानंतर हा सण जागा ठेवला, हा सण जागृत ठेवला आणि दहीहंडी उत्सव जोरात साजरा व्हायला लागला. हे आदरणीय राजसाहेब आणि महाराष्ट्र सैनिकांचं एक महत्त्व आहे. आणि आपण पाहिलं असेल की आत्ताच काही घटना पनवेल तालुक्यात असतील, बदलापूरला असेल, महाराष्ट्रात घटना होत आहेत. आदरणीय राजसाहेबांनी हे धोके पहिल्यापासून सांगितलेले होते, परंतु गांभीर्याने आपल्याकडे पोलिसांना ज्या प्रकारचं सहकार्य करायला पाहिजे त्या प्रकारचं सहकार्य पोलिसांना राजकीय हस्तक्षेपामुळे होत नाही आहेत. त्यामुळे ही डेअरिंग वाढलेली आहे. त्यामुळे राजसाहेबांनी सांगितलं की एकदा माझ्या हातात महाराष्ट्र द्या, मी स्वतःसारखं सरळ करतो. मी तर आज दिवस खूप चांगला आहे. हंडी फोडावी, पण हंडी अन्यायाची देखील भविष्यात फोडली पाहिजे. आणि जनतेच्या भावना ज्या आहेत की बाबा हे जे काय अन्याय होत आहेत आणि याला जर कुठे वाचा फोडायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदरणीय राजसाहेब ठाकरे, रेल्वे इंजिन हे आपल्याला विधानसभेत पाठवावे लागेल. हा कार्यक्रम काही राजकीय नाही आहे, परंतु आपल्याला
भगवान श्रीकृष्णांचा जन्म केव्हा झाला? अधर्मावरती जेव्हा विचारणारं सर्वात महत्त्वाचं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचा अवतार जन्माला आला. अन्याय अत्याचार याला गाडण्याकरता प्रभू श्रीकृष्णांना जन्म घ्यावा लागला आणि या हरामखोर नराधमांचा वध करावा लागला. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला देखील हाच विचार करून या अत्याचाराला अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराष्ट्र सेनेला आपल्याला विधानसभेत आणि राजकीय पटलावरती बसवावं लागेल आणि भगवान श्रीकृष्णांच्या मार्गावर चालणारा हा पक्ष, हा विचार, शिवछत्रपतींच्या विचारावरती चालणारा हा पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयधोरणावरती चालणारा पक्ष, त्याला कुठेतरी आपल्याला सत्तेत मजबूत करावं लागेल. सर, नक्कीच अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून काही नवीन रणनीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाहायला मिळेल का असे सामाजिक उपक्रमामध्ये? मागे तर आमचे रामदास पाटील तालुका अध्यक्ष आहेत, आज चिंतामणी मुंगाजी देखील आयोजक आहेत. संपूर्ण पनवेल तालुक्याच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने जो मोर्चा काढला होता तो अतिशय एकदम म्हणजे महाराष्ट्रात जो मोर्चा आदरणीय राजसाहेबांनी आवाहन केल्यानंतर पहिला मोर्चा जो पनवेलमध्ये निघाला आणि कायदा अतिशय स्ट्रॉंग झाला पाहिजे. शक्ती कायदा असेल किंवा महिलांच्या बाबतीत जी सुरक्षेचा प्रश्न असेल त्यावरती कायदा स्ट्रॉंग झाला पाहिजे. याकरता भविष्यात आम्ही देखील सणवार किंवा आपली संस्कृती ही तर आम्ही जोपासूच, परंतु त्यापुढे सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून किंवा आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सेना ही नेहमी आक्रमक स्टाईलने आपले विचार मांडत आलेली आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांची, सामाजिक धोरणांची जोड आणि महाराष्ट्र सेनेची आक्रमक स्टाईल या पद्धतीने भविष्यात या जनतेकरता महाराष्ट्र सेना रणांगणात उतरताना दिसेल. सर, तुमच्याकडे येतो, कसं पाहता या ठिकाणी अनेक युवक देखील उपस्थित आहेत, महिला देखील तुमच्या बाजूला आहेत. गोपाळकाला सण तर खऱ्या अर्थाने साजरा होताना दिसतोय, काय भावना आहे? नक्कीच तुम्ही पाहता इकडे का आमचे तालुकाध्यक्ष, पनवेलचे डॅशिंग तालुकाध्यक्ष रामदासभाई पाटील हे मागच्या वर्षापासून यांनी जो हा सण हातात घेतलेला आहे साजरा करण्याचा, तर ते पूर्ण परिसरामध्ये आज चांगलं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जसं मोठी एक दहीहंडी एकदा मोठ्या उंचीवरती असते, ती फोडण्यासाठी सर्व लोक एकत्र येतात, तसंच महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा महाराष्ट्राला एका मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी सर्वजण एकत्र या आणि एकत्र येऊन राजसाहेबांना तुम्ही एकदा संधी द्या, तर नक्कीच महाराष्ट्राला एका मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी करणार. पाहायला गेलं तर आनंदाचं वातावरण आणि मोठ्या स्पर्धकांचे गोपालकालेच्या निमित्ताने आणवलेल्या बक्षी समारंभाचं देखील वाटप थोड्या वेळाने होणार आहे. अनेक गोपाल या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत. नवी मुंबईतील वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 द पब्लिक न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आलोक शुक्ला सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.